अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कदाचित तू आत्ता ज्या अवस्थेत आहे ना, त्यातून बाहेर पडण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण मी स्वतः आज तुझ्याशी बोलत आहे. आयुष्यात काही वेळा सगळं हातातून निसटतंय असं वाटतं. कितीही प्रयत्न केले तरीही यश मिळत नाही. मनात भीती असते आणि भविष्य अंधारासारखं दिसतं. पण लक्षात ठेव, रात्र कितीही काळी असली तरीही सूर्योदय थांबत नाही. तसंच तुझ्या आयुष्यातला प्रकाशही येणारच आहे. तू आज ज्या वेदना सहन करतोयस ना, त्या तुला कमजोर बनवत नाहीत. त्या तुला आधीपेक्षा अधिक मजबूत करत आहेत. कारण संकट ही शिक्षा नसतात, ती आयुष्याने दिलेली तयारी असते. मोठं काहीतरी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तुला वाटतं मी एकटाच का? पण खरं सांगू, जे लोक मोठे काहीतरी करतात त्यांचा प्रवास नेहमी एकटेपणापासूनच सुरू होतो. कारण देव सगळ्यांची परीक्षा घेत नाही, तो फक्त त्यांचीच परीक्षा घेतो ज्यांच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता असते. आज तू जे गमावलं आहेस त्यावर रडू नकोस. कधी कधी काही गोष्टी आपल्यापासून दूर जातात कारण त्यापेक्षा चांगलं काहीतरी आपल्या आयुष्यात येणार असतं. त्यामुळे भूतकाळाचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस. तुझं भविष्य अजून लिहायचं बाकी आहे. तुला सांगतो, स्वतःवर विश्वास ठेव. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस. लोकांचा आवाज काही काळासाठी असतो, पण तुझी मेहनत आणि तुझं यश कायमचं असतं. म्हणून जेव्हा तुझं मन खचेल तेव्हा शांतपणे माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नावात इतकी शक्ती आहे, तुटलेलं मन पुन्हा उभं राहतं. हरवलेला आत्मविश्वास परत येतो आणि अंधारातही आशेचा किरण दिसू लागतो. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. त्यामुळे घाबरू नकोस, थांबवू नकोस आणि हार मानू नकोस. कारण तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद आहे. आणि जिथे स्वामींची कृपा असते तिथे अशक्य असं काहीच नसतं.